नेक्स्ट डिक्शनरीमध्ये पुढं जाऊ आणि नेक्स्ट मेथडला आपण आता ट्राय करू. सो 7 मेथड तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये राहिलेले मेथड्स आणि डिक्शनरी टॉपिकला आपण कव्हर करू. सो 8वी मेथड आहे पॉप मेथड. एक आहे पॉप मेथड. हा बेसिकली तुम्हाला पॉप मेथडच्या आतमध्ये तुम्ही की नेम पास करणार. एखाद्या व्हेरिएबलवरती सपोज D1 नावाचं व्हेरिएबल होतं, त्याच्यामध्ये माझी डिक्शनरी स्टोर आहे, त्याच्यामधून मी पॉप करतोय. काय पॉप करणार मी? डेटा. आणि बाय डिफॉल्ट इथं मी की नेम पास करणार. लक्षात द्या, पॉप मेथडच्या आतमध्ये मी काय करणार? की नेम पास करणार. सो त्या कीला पायथन जाऊन सर्च करणार. जर का ती की एक्झिस्ट करत असेल तर ती की आणि व्हॅल्यू काय होणार? डिलीट होणार त्या डिक्शनरीमध्ये. काय अशा पद्धतीने रिमूव्ह करतो ते की आणि व्हॅल्यू. आता बघा, ही आपली आहे पहिली डिक्शनरी. त्याच्यामध्ये एज नावाची फील्ड प्रेझेंट आहे. बघा एज काय? 25. मी काय करतोय आता? D1 डॉट पॉप करतोय एज. म्हणजे याचा अर्थ काय झालं? पायथन एज नावाची की पूर्ण सर्च करणार या डिक्शनरीमध्ये आणि ज्याला तिथं सापडेल त्या एज नावाच्या कीला तो डिलीट करून टाकणार. चला डिलीट करू. वरच्या डिक्शनरीमध्ये एज नावाची की प्रेझेंट होती, खालच्या डिक्शनरीमध्ये ती एज नावाची की पायथनने रिमूव्ह करून टाकली, म्हणजे की डिलीट करून टाकली. आता पॉप मेथडमध्ये मी की देतोय अटेंडन्स म्हणून. ठीक आहे, पॉप मेथडमध्ये मी की देतोय अटेंडन्स म्हणून, प्रिंट करतोय D1. आता पायथन काय करणार? डिक्शनरीमध्ये जाऊन सर्च करणार या अटेंडन्सला. अटेंडन्स नावाची की कुठं प्रेझेंट आहे का पूर्ण डिक्शनरीमध्ये हे चेक करणार. आणि जर का की प्रेझेंट असेल तर तुम्हाला ती की तुमची डिलीट केली जाईल त्याच्या व्हॅल्यूसोबत. आणि जर का की एक्झिस्ट करत नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला एरर येणार. याच्यामध्ये पण तुम्ही सेम कन्सेप्टला काय करू शकता? यूज करू शकता, जे की आपण अपडेटमध्ये केलं होतं. तुम्हाला अपडेटमध्ये जे दाखवलं होतं सेम आपण इथं पण पॉपमध्ये पण करू शकतो. सॉरी, गेट मेथडमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. जेव्हा आपण गेट मेथडमध्ये एखादा डेटा सर्च करत होतो त्याची व्हॅल्यू आपण काय करत होतो? खाली आणण्याचा प्रयत्न करत होतो. सेम आपण पॉपमध्ये पण करू शकतो. सपोज अटेंडन्स नावाची की प्रेझेंट नाही आहे डिक्शनरीमध्ये, तर त्यांनी मला की एरर दिलेलं आहे. सो त्या केसमध्ये मी काय करतोय? इथं कॉमा देतोय. कॉमा नंतर मी काय करतोय? एक मेसेज देतोय. काय मेसेज आहे? सेम वरचा जो मेसेज होता तेच, की इज नॉट प्रेझेंट इन द डिक्शनरी, प्लीज चेक अगेन अँड प्रोव्हाइड द करेक्ट की. म्हणजे की एरर येण्यापेक्षा मी एक मेसेज डिस्प्ले करणार काही अशा पद्धतीने.
कोणकोणती मेथड झाली आता पॉप झाले ते पॉप इथं पण यूज करतात ना रँडम काहीतरी का पॉप फंक्शन आहे ते पण दाखवून तुम्हाला जर का एरर अवॉइड करायचं असेल तर त्या केसमध्ये कॉमा करून तुम्हाला काहीतरी मेसेज तिथं द्यावा लागेल जसं इथं दिलं तर एरर तुमचा अवॉइड होईल पॉपमध्ये पण D1 डॉट आता पॉप मेथडला तुम्ही डायरेक्टली अप्लाय नाही करू शकत म्हणजे सॉरी पॉप मेथड जेव्हा तुम्ही अप्लाय करताय एखाद्या डिक्शनरीवरती तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला की नेम देणं गरजेचं आहे पण जेव्हा तुम्ही लिस्टमध्ये टपलमध्ये लिस्टमध्ये आणि सेटमध्ये जेव्हा तुम्ही पॉपला स्टडी केलं होतं पॉपचं काय होतं रँडम एलिमेंट तो कोणता पण डिलीट करून टाकायचा आणि लिस्टमध्ये बाय डिफॉल्ट शेवटचा एलिमेंट तो काय करायचा शेवटचा डेटा डिलीट करायचा पॉप मेथड डिक्शनरीमध्ये जेव्हा चालणार तेव्हा त्याच्या आतमध्ये की नेम पास होणं गरजेचं आहे क्लिअर आहे नेक्स्ट आहे आपल्याकडं D1 डॉट पॉप आयटम मेथड त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट तुमचं लास्ट की व्हॅल्यू पेअर डिक्शनरीमधून तुम्ही काय करू शकता क्लिअर करून घेऊ शकता पॉप मेथड मी तुमचं लास्ट डेटा डिलीट नाही होणार पण पॉप आयटम मेथड बाय डिफॉल्ट तुमच्यासाठी लास्ट डेटाला काय करणार डिलीट करणार पॉप आयटम मेथड नेक्स्ट आहे क्लिअर मेथड डायरेक्टली तुम्ही पूर्ण डिक्शनरीला क्लिअर करू शकता म्हणजे की सगळा डेटा त्याच्यामधून डिलीट करू शकता आणि इथं तुमची डिक्शनरी एम्प्टी होऊन जाणार आहे तुमच्यासमोर एम्प्टी डिक्शनरी काय होणार आहे प्रिंट होणार तुमचं आहे आपलं कॉपी मेथड कॉपी मेथड तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे लिस्टमध्ये कशा कशा पद्धतीने तुम्ही लिस्टला कॉपी करू शकत होते डायरेक्टली व्हेरिएबल नेम पास करून पण तुम्ही लिस्टला कॉपी करत होते कॉपी मेथडचा यूज करून पण तुम्ही लिस्टला कॉपी करत होते तो सेम आपण डिक्शनरीमध्ये पण ट्राय करू सेम डिक्शनरी घेतलेली परत फक्त D2 मध्ये कारण D1 आता क्लिअर झालेली आता आपण काय करू D3 मध्ये D2 डॉट कॉपी करणार म्हणजे की कॉपी मेथडला आपण अप्लाय करतोय आता जेव्हा मी प्रिंट करणार D3
प्रिंट पण करणार अजून D2. बघू आपण सक्सेसफुली आपली जी डिक्शनरी आहे ती कॉपी झालेली आहे. सक्सेसफुली D2 ची ही डिक्शनरी आहे. D1 तुमची आता एम्प्टी झाली. D1 डिक्शनरी तुमची आता क्लिअर झालेली. आता राहिलं आहे फक्त D2 आणि D3. सो D2 ची जी डिक्शनरी होती ती सेम ॲज इट इज कॉपी झालेली आहे आपली D3 मध्ये. आता सेम ऑपरेशन्स परत तर इथं तुम्ही बघू शकता. सपोज जर का मी D2 डॉट अपडेट केलं मार्क्सला. मार्क्स आता करंट काय माझ्याकडं 90. मार्क्स माझ्या करंट डिक्शनरीमध्ये काय 90. सो मी D2 ला अपडेट करतोय मार्क्स 95. प्रिंट करतोय परत एकदा D2 आणि D3. तुम्ही बघू शकता फक्त D2 मध्ये तुमचा डेटा अपडेट झाला. ज्या डिक्शनरीमध्ये आपण मार्क्सच्या व्हॅल्यूला अपडेट केलं होतं, प्रिव्हियस व्हॅल्यू होती मार्क्स कीमध्ये 90. आता अपडेट केल्यावरती मार्क्स कीची व्हॅल्यू झालेली 95. सो त्या केसमध्ये फक्त D2 मध्ये डेटा अपडेट झालेला आहे. D3 मध्ये डिक्शनरी ॲज इट इज आहे. सो सेम तेच परत आपण एकदा डिक्शनरीमध्ये पण कॉपी मेथडला अप्लाय करू शकतो. फंक्शनचा यूज करून डिक्शनरी कशी क्रिएट करायला जातो. एम्प्टी डिक्शनरी झालं, की व्हॅल्यू पेअर्स पण झाले आणि क्रिएट डिक्शनरी पण झालं. आता काय राहिलं आपल्या डिक्शनरीमध्ये एक आहे फ्रॉम कीज मेथड, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची की स्पेसिफाय करू शकता. जसं की सपोज मला मी कीज इथं स्पेसिफाय करतोय फक्त स्टुडंटचं ID, नेम आणि त्याचे मार्क्स. एवढंच काय डेटा काय करतो मी इथं स्पेसिफाय करतो. आता काय करायचं आहे मला, व्हॅल्यूजला काय करतोय स्पेसिफाय करतोय. आता बघा फ्रॉम कीज मेथडचा अर्थ काय. हा बेसिकली तुम्हाला एक नवीन डिक्शनरी रिटर्न करणार. फ्रॉम कीज मेथड एक नवीन डिक्शनरी तुम्हाला रिटर्न करणार, पण सगळ्या कीसाठी एकच व्हॅल्यू असेल.
सगळ्या कीसाठी कॉमन व्हॅल्यूज आपण काय करतोय इथं स्टोअर करतोय फ्रॉम कीज मेथडचं यूज करून. कसं अप्लाय केलं ते पण बघा. डिक्शनरी क्रिएट झालेली डिक्शनरीवरती अप्लाय करतोय. त्याच्यामध्ये कीज आपले 3 कीज आहे, स्टुडंट आय डी, नेम, मार्क्स आणि तिघांसाठी पण माझा जो डेटा आहे तो कॉमन. इथं डिक्शनरी तुम्ही शेवटची चेक करा. त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे पहिल्या कीची व्हॅल्यू काय 101 प्रदीप 990. सेकंड की जी आहे नेम नावाची त्याच्यामध्ये पण काय डेटा आहे 101 प्रदीप आणि मार्क्समध्ये पण सेम डेटा आले, ते पण तुम्ही चेक करू शकता. सो फ्रॉम कीजचा यूज करून तुम्ही तुमचे की स्पेसिफाय करू शकता. पण त्या कीसाठी एक सिंगल व्हॅल्यू स्टोअर होणार. या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला सिंगल डेटा देखील तुम्ही इथं पास करू शकता. हा इथं व्हॅल्यूमध्ये मी जो डेटा पास केलेला आहे या डेटा टाईप काय, या व्हॅल्यूचं या व्हेरिएबलचं डेटा टाईप काय लिस्ट. तर सगळ्या कीजला लिस्टच काय झालेली आहे असाइन झाली. स्ट्रिंग पाहिजे, एक सिंगल डेटा म्हणून स्ट्रिंग पाहिजे, तर काय करावं लागेल, नुसतं काही अशा पद्धतीने तुम्हाला पास करावं लागेल. तर काय होईल, प्रत्येक कीला एक सिंगल व्हॅल्यू स्टोअर कॉमन व्हॅल्यू आहे. या डिक्शनरीमध्ये बघा नंबर ऑफ कीज आहे तुमच्याकडे 3 कीज आहे, पण त्या तिन्ही पण कीजला सेम व्हॅल्यू आहे. प्रत्येक कीला सेम व्हॅल्यू. झिप फंक्शन आणि फ्रॉम कीज मेथडमध्ये एकच डिफरन्स आहे, नीट लक्ष द्या. झिप फंक्शनमध्ये पण सेम आपण कोड लिहिलं होतं, जर का लक्षात असेल तर कीजमध्ये पण एक की नावाचं व्हेरिएबल बनवलं होतं आणि एक व्हॅल्यू नावाचं व्हेरिएबल बनवलं होतं. कीज नावाच्या व्हेरिएबलमध्ये एक लिस्ट पास केली होती, त्याच्यामध्ये फक्त सगळे कीजचे नावं, आणि व्हॅल्यूज नावाच्या लिस्टमध्ये सगळे व्हॅल्यूज पास केले होते. पण झिप फंक्शनमध्ये आपण एक रूल फॉलो केला होता की जेवढे नंबर ऑफ कीज आपण पास केलेले तेवढे नंबर ऑफ व्हॅल्यूज देखील आपण काय करणार आहे पास करणारे व्हॅल्यू नावाचे व्हेरिएबल. पण इथं आपण तसं नाही केलेले. कीज किती आपले टोटल 3 आणि व्हॅल्यू किती आपलं एकच आहे. मग पायथन काय करणार, या सगळ्या कीला एक सिंगल व्हॅल्यू टाकून देणार आणि तो असेल डेटा, म्हणजे की कॉमन व्हॅल्यू सेट करणार पायथन या सगळ्या कीज. आणि हे जर दोनच हे केलं मग त्याच्यामध्ये झिपमध्ये तर एरर. झिप काय सांगतोय, जेवढे कीज बनवले तेवढे नंबर ऑफ व्हॅल्यूज पण पाहिजे. तसंच एक आहे सेट डिफॉल्ट मेथड. तसंच आहे एक सेट डिफॉल्ट मेथड. सेट डिफॉल्ट पण अपडेट मेथड सारखंच आहे, पण सेट डिफॉल्टचं एकच यूज होणार आहे. कीला जाऊन तो सर्च करणार एखाद्या डिक्शनरीमध्ये, की जर का सापडली तर त्याची व्हॅल्यू रिटर्न करणार, आणि जर का की नाही सापडली तर बाय डिफॉल्ट त्या की आणि त्याची व्हॅल्यू तिला डिक्शनरीमध्ये ॲड करून देणार. कसं अप्लाय करायचं बघा, डायरेक्टली ओरिजिनल डिक्शनरीवरतीच अप्लाय करतोय सेट डिफॉल्ट. त्याच्या आतमध्ये पुट करतोय. पहिल्यांदा तर आपण बघू स्टुडंट आय डी. जे स्टुडंट आय डी आहे त्याला आपण काय करू ते यूज करू, आणि स्टुडंट आय डीला आता पायथन जाऊन सर्च करणार. जर का सापडलं insert the key with value is key with value specified like this.
इथं तुमचं पहिलं पास होणार स्टुडंट आय डी म्हणजे की आणि दुसरं असणार तुमचं त्या कीची व्हॅल्यू. आता पायथन काय करणार, बाय डिफॉल्ट जाणार आणि स्टुडंट आय डीला सर्च करणार. स्टुडंट आय डी जर का एक्झिस्ट करत असेल या डिफॉल्ट डिक्शनरीमध्ये, कुठे आहे डिफॉल्ट डिक्शनरी, ही आपली डिफॉल्ट डिक्शनरी, ही डिफॉल्ट डिक्शनरी. या डिफॉल्ट डिक्शनरीमध्ये कीज कोणकोणते बुक केले आपण, स्टुडंट आय डी, नेम, मार्क्स. तर स्टुडंट आय डी असेल तर ते स्टुडंट आय डीचा आत्ता डेटा काय, नुसतं डेट आहे, तर तो अपडेट होईल आणि काय होईल 10 होईल. इन्सर्ट ही उद्योग काय आहे स्पेसिफाईड व्हॅल्यू सेट डिफॉल्ट म्हणजे जर ते स्टुडंट आय डी जो आहे जो की मोकळा आहे त्याला म्हणजे ते 101 अपडेट होईल ना. मग सेट डिफॉल्ट काय करणार, तो जाऊन स्टुडंट आय डीला सर्च करणार. हो स्टुडंट आय डी जर का त्याला सापडली तर त्याची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला रिटर्न करणार. आणि जर का त्याला स्टुडंट आय डी नावाचं की सापडलंच नाही तो क्रिएट करून टाकणार. अच्छा हे भारी रिटर्न करणार म्हणजे तो आउटपुट देणार कसं त्याची व्हॅल्यू देणार आहे. जसं की की सकट जाणार की सकट स्टुडंट आय डी आपण इथं टाकलं होतं, हां स्टुडंट आय डी तर वरच्या डिक्शनरीमध्ये आहे, त्याची व्हॅल्यू हां. आहे, डेट आहे, त्याची हां. बरोबर व्हॅल्यू आपल्याला रिटर्न केली. आणि जर का मी इथं टाकलं काहीतरी वेगळंच, आता काय मार्क्स आहे तर मी टाकतोय कोर्स. कोर्स नावाच प्रेझेंट नाही आहे, म्हणजे या डिक्शनरी आहे, D4ची डिक्शनरी ही आहे. हां D4 वरती अप्लाय करतोय सेट डिफॉल्टला. या D4च्या डिक्शनरीमध्ये स्टुडंट आय डी आहे, नेम आहे हां आणि मार्क्स आहे, पण कोर्स नाही आहे. हां तर इथं बघू शकता हां बेसिकली त्यांनी कोर्सला त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपल्याला पायथन असं डेटा इथं काय केलेलं आहे शो केलं. हां पाहिजे तर इथं तुम्ही प्रिंट D4 करू शकता. ते बरोबर तिथं अपडेट होईल. शेवटची डिक्शनरी D4 मध्ये कोर्स पायथन म्हणून ॲड झाले. समजलं सेट डिफॉल्ट, सगळे मेथड्स व्यवस्थितपणे समजा. बाकी तर लेंथ वगैरे कॉमनच आहे. लेंथ फंक्शन माहिती आहे तुम्हाला, राईट का लेंथ, हे बाकी तुम्ही आता पुढं. पण हे 13 मेथड्सच महत्त्वाचे, त्याच्या पलीकडे डिक्शनरीमध्ये काही नाही. सेम सेट डिफॉल्ट आणि अपडेट आपलं सेमच आहे. अपडेट पण काय करत होतं, नाही सॉरी, अपडेट आणि सेट डिफॉल्टमध्ये काय डिफरन्स आहे सांगा. अपडेट डायरेक्ट हे करतात रिप्लेस करतात हां. आणि सेट डिफॉल्ट पहिले चेक करतात आहे का, चेक असेल तर ते देतं आणि नसेल तर डायरेक्ट क्रिएट करतात. अपडेट मेथडमध्ये सपोज जर का मी तर सेट डिफॉल्टला यूज नाही केलं आणि अपडेट मेथडला यूज केलं तर काय होईल, सगळ्यात पहिले पायथन जाणार कोर्स नावाचं शोधणार. जर का त्याला की सापडली तर हां. कोणता डेटा रिटर्न करणार, अपडेट पायथन पायथन रिटर्न करणार. आणि सपोज जर का कोर्समध्ये प्रिव्हियस SQL असेल तर प्रिव्हियस SQL असतात तरी पण पायथन तरी पण पायथन करणार. सेट डिफॉल्ट काय करणार, कोर्स असेल तर ते कोर्स हे करणार डेटा राईट करणार कोर्समधला आणि जर काय पुढं पायथन लिहिलं तर मग ते पायथन करून टाकणार. सेट डिफॉल्टचं तेच आहे. सेट डिफॉल्ट जाऊन कोर्स नावाचं व्हेरिएबल की सर्च करणार. कीमध्ये प्रिव्हियस डेटा आहे SQL समजा, हां एखादी की आहे कोर्स नावाची डिक्शनरीमध्ये, त्याच्यामध्ये SQL डेटा स्टोर आहे. आता मी सेट डिफॉल्ट अप्लाय करतो तर सेट डिफॉल्ट काय करणार, कोर्स नावाचं की जाऊन सर्च करणार.
आणि त्याच्यामध्ये SQL आहे ना, तर ते SQLलाच आपल्यासमोर प्रेझेंट हा. करणार. पायथनला अपडेट नाही करणार. नाही लावणार. अपडेट काय करतो, SQLला काढून देणार आणि पायथनला त्याच्या जागेवरती रिप्लेस करणार. पण सेट डिफॉल्ट काय करतो, जो कोर्समध्ये SQL होता ते SQLला आपल्यासमोर प्रेझेंट करतो. पायथन कधी जर कोर्स नाहीच आहे. कोर्स डिक्शनरीमध्ये प्रेझेंटच नाही तेवढं. लक्षात येते. हो. पुढचा आहे लूपिंग. आता लूपिंग समजून घ्या डिक्शनरीवर. आता लूप कसं फिरवायचं डिक्शनरीमध्ये त्याला अंडरस्टँड करू. लूपिंग ऑन लूपिंग ऑन डिक्शनरी. चला आता आपण फॉर लूप चालवतोय. फॉर लूपमध्ये एक टेम्पररी व्हेरिएबल आपलं आय नावाचं व्हेरिएबल आपण स्टोअर करतोय, मग चालवतोय. कशावरती चालवायचं आहे, D4 नावाच्या डिक्शनरीवरती काय करायचं आहे, चालवायचं आहे. मला सांगायचं आहे आता प्रिंट करतोय आय. काही ती सगळं लाईन दिली नाही का? जेव्हा आपण डिक्शनरीवरती लूप चालवतो बाय डिफॉल्ट पायथन फक्त कीजला समोर आणतो, व्हॅल्यूजला समोर घेऊन येतो. लक्षात घ्या, D4 वरती डिक्शनरी चालती. ही D4 ची डिक्शनरी, ही माझी D4 ची डिक्शनरी. आता पायथन लूप चालवतो, स्टार्ट झालं. या D4 वरती लूप चालू झालेलं आहे. पायथन काय करणार, एक एक की व्हॅल्यू पेअरकडे जाणार, एक एक की व्हॅल्यू पेअरकडे जाणार आणि कुणाला पिक करणार. नंबर नाही कामावतो फक्त कोणता नंबर, नंबर केले कीला पिक करणार. हा किलो भेट करणार. हां, व्हॅल्यू वाढवायची. व्हॅल्यूला नाही करणार. नंबर काय सांगतोय मला ते Value. सांग. मी ना एक स्टुडंट आय डी त्याच्यामध्ये 101 नेम हां, बरोबर. 101 ठीक आहे, पण तुमचं कीचं जो नाव आहे, काही पण असो कीचं नाव, तो पिक करणार पायथन. एक पायथन लूप कशावरती चालतो, पूर्ण डिक्शनरीवरती चालतो. त्या डिक्शनरीच्या आतमध्ये की व्हॅल्यू पेयर्स असतात. प्रत्येक की व्हॅल्यू पेयरवरती आपलं फॉर लूप चालणार आहे. सो त्यामध्ये पायथन कीला पिक करतो. नीट लक्ष द्या, पायथन कीला पिक करणार आहे आणि कुठं पास करणार, कुठं स्टोअर करणार, आय मध्ये स्टोअर करणार. D4 वरती जेव्हा लूप चालणार तेव्हा या की व्हॅल्यू पेअरवरती तुमचं लूप चालू आहे, तर त्याच्यामध्ये जाऊन तो कीला पिक करणार आणि आय मध्ये स्टोअर करणार. आणि जेव्हा इथं प्रिंट आय लिहितोय तर काय होईल, उभं आहे सगळं उभं येणार, पण फक्त काय कीज येणार. आता मला सांगा, जर का मला व्हॅल्यूज प्रिंट करायची असतील तर मी काय करू शकतो. कॉमा त्याला हे करायचं, व्हॅल्यूज प्रिंट करायचे, व्हॅल्यू सगळं प्रिंट करायचे. व्हॅल्यू सकट नाही, फक्त व्हॅल्यूज. फक्त व्हॅल्यू. त्याला हे करा ना पण काय म्हणतात स्लायसिंग. हां, ते कसं करू slicing? ॲड्रेस कसं टाकायचं माहिती का? फक्त व्हॅल्यूज का असं नक्की आहे व्हॅल्यूज फक्त व्हॅल्यू. सर D4 आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आय टाकायचे. हां, बरोबर. म्हणजे फॉर आय इन D4 प्रिंट करणार, त्याच्या आतमध्ये हां. देणार D4 ब्रॅकेट्समध्ये आय. आय. ब्रॅकेटमध्ये आय, या आयचा अर्थ काय, आय मध्ये नेमकी कोणता डेटा येणार आहे, कीज येणार आहे ना. तर की कुठं जाईल, या D4 नावाचे स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये जाईल. त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय होईल आता, आला तुमचं. यस. पहिल्यांदा सगळे कीज आले, आता सगळे व्हॅल्यू आले. अजून दोन मेथड्स आहेत की आणि व्हॅल्यूला आणण्यासाठी. इथं पहिली मेथड आहे, तुमच्याकडे तुम्ही असं पण काही कोड लिहू शकता. फॉर आय इन या D4 नावाच्या डिक्शनरीवरती, D4 नावाच्या डिक्शनरीमध्ये डॉट करून पास करायचं कीज मेथड. तुम्हाला कीज मेथड शो केलं होतं, ज्याच्यामध्ये सगळे फक्त कीज येतील. आणि जर का तुम्ही प्रिंट आय केलं तर काय होईल, फक्त आता कीज तुमच्यासमोर प्रिंट होणार. आपण डिक्शनरीवरती फॉर लूपमध्ये जाताना जेव्हा फॉर लूप आपलं स्टार्ट झालं
तेव्हा फॉर लूपसाठी आपण पूर्ण डिक्शनरी नाही दिली की व्हॅल्यू पेअर सोबत, आपण फक्त कीज दिल्या आपण. व्हॅल्यूमध्ये नंबर असेल ना, नंबर नाही होतं खाली. हो ना? इथं नाही होतं. चल, जर का मला व्हॅल्यूजच प्रिंट करायचे नुसते, तर ही तर एक मेथड आहेच आपल्याकडे व्हॅल्यूज प्रिंट करण्यासाठी. अजून एक मेथड आहे फॉर आय इन D4 डॉट करायचं व्हॅल्यूज. आणि आता काय करायचं, फक्त प्रिंट आय करायचं. सो असे दोन मेथड्स आहे आपल्याकडे कीज आणि व्हॅल्यूजला प्रिंट करण्यासाठी. आणि हे पण दोन मेथड्स आहे आपल्याकडे कीज आणि व्हॅल्यूज प्रिंट करण्यासाठी. आणि दोन्ही करायचं असेल तर सर ते हे करायचं दोन्ही पण करायचं असेल तर काही परत प्रिंट हे करायचं D4 आणि आय करून टाकायचं. काय करायचं, त्याचे वरती जे प्रिंट केलंय तेच हा. फक्त त्याच्या खाली घ्यायचं. व्हॅल्यूचं जे केलंय ना आपण प्रिंट D4 आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आहे ते वरच्या टाकून द्यायचं नॉर्मल आहे. नॉर्मल याच्यामध्ये याला टाकून पण ते दे. एका खाली एक आहे ना एका खाली एक समोर समोर नाही आलं. जर का तुम्हाला दोन्ही पण सोबत आणायचं असेल तर तुम्हाला आयटम्स मेथड पण दाखवलं होतं, जे की लिस्ट क्रिएट करते. लिस्टच्या आतमध्ये सब टपल्स असतात, तर प्रत्येक टपलमध्ये की व्हॅल्यू पेअर असतो तुमचा. आणि प्रिंट करा आय. काय दिसणार आता तुम्हाला, तर काय अशा पद्धतीने तुमच्या समोर आहे डेटा. एक एक टपल म्हणून प्रिंट झालेलं आहे. बघा, एक एक टपल तुमच्या समोर प्रिंट झालेलं आहे जेव्हा तुम्ही D4 डॉट आयटम्स करणार. आयटम्स मेथड काय करतो, एक लिस्ट क्रिएट करतो, लिस्टच्या आतमध्ये सब टपल्स सेव्ह करतो आणि ते सब एक टपल तुमचं एक की व्हॅल्यू पेअरला होल्ड करतो. आणि त्या पद्धतीने इथं डेटा तुमच्या समोर आहे. पहिली की व्हॅल्यू पेअर, पहिली की आहे स्टुडंट आय डी, त्याचं व्हॅल्यू आहे डेटा. दुसरी की आहे नेम, त्याचा पण व्हॅल्यू आहे डेटा. तिसरी की आहे मार्क्स, त्याची पण व्हॅल्यू आहे डेटा. आणि चौथी की आहे तुमचं कोर्स, त्याचं व्हॅल्यू आहे पायथन. अजून एक मेथड आहे, जर का तुम्हाला हे टपल्स पण नको असतील, जर का तुम्हाला हे टपल्स पण काय पाहिजे नाही पाहिजे, मग काय करायचं बोला बोला. जर का तुम्हाला टपल्स पण नको आहे तर काय करायचं, आयटम्सच्या पुढे जे टपल आहे ते काढून टाकायचं. हां बोल ना. तिथे टपल दिलेच नाही आपण. हे बघा, फॉर आय इन D4 डॉट आयटम चाललं तेव्हा सगळे टपल्स इथं प्रिंट झाले. मला हा टपल पण नव्हतं आहे, राऊंड ब्रॅकेट काढून टाकायचे. मला पाहिजे इथं स्टुडंट आय डी आणि डेटा, नुसतं एवढंच प्रिंट झालं. कॉमा पण नको आहे मला. बोला. तुम्हाला काय पाहिजे स्टड आय डी आणि डेटा पाहिजे. स्टड आय डी आणि डेट काही अशा पद्धतीने पाहिजे. चला, जशी मी डिक्शनरी बनवतो ना, डिक्शनरीमध्ये डेटा कसं स्टोअर करतो, की :101. तर माझं लाईन, एका लाईनमध्ये मला सगळं डेटा पाहिजे. पहिली लाईन काय असेल, स्टुडंट आय डी :101. सेकंड लाईनवरती असेल नेम :प्रदीप. असं ह्याच्यामध्ये जे की व्हॅल्यू पेअर्स आहे ना, हे सगळे की व्हॅल्यू पेअर एक एक करून माझ्यासमोर प्रेझेंट झाले पाहिजे. कसं करू, फॉर आय आणि जे घ्यायचं. हां इन D4 डॉट आयटम्स हां फॉर आय आणि जे आणि D4 डॉट आयटम आणि प्रिंटमध्ये आय आणि जे प्रिंट करायचे. जे कुठं घेऊ, आयच्या नंतर कॉमा देऊन जे घेऊ. हो बरोबर. प्रिंट आहे आणि जे करायचं नव्हतं फॉर्ममध्ये. तिथं 2 इंचामध्ये स्पेस द्यावा लागेल सर. सिरप प्रिंट
कॉमाच्या नंतर ठीक आहे ना, कोणती स्पेस द्यायची? कॉमा स्पेसचं काय नाही, कॉमा ऑलरेडी स्पेस देतोच आहे. हो तुझ्या लक्षात ते हां कसं झालं सर? ते बरं मला की ते दोन्ही मध्ये पडून ते असं खाली आलं. कसा आला? डिफॉल्ट डॉट आयटम्स काय करतोय? ते दोन्ही आणतात. दोघांना घेऊन दोघांना. येतोय. कशा फॉर्ममध्ये घेऊन येतोय? टपलच्या फॉर्ममध्ये टपलच्या घेऊन येतोय ना. फॉर्ममध्ये. म्हणजे एका लिस्टमध्ये काय आहे तुमचं? टपल्स आहे, सब टपल्स आहे. एका लिस्टच्या आतमध्ये सब टपल्स आहे. मग जेव्हा तुम्ही आयला फिरवलं, आय काय केलं? एक एक टपलला घेऊन तुमच्या समोर इथं प्रिंट करत आहात. एक एक टपलला आयने काय केलं? प्रिंट केलं. अशा पद्धतीने पहिले डेटा प्रिंट झाला. आता लक्षात येतोय? अच्छा, ते टप्पल मध्ये फॉर्म झालं, ते प्रिंट होताना. आय फक्त काय करत होतं? एक एक टपलला प्रिंट करत होतं. हां. पण जे मुळे काय झालं? ते लिस्टच्या आतमध्ये तर तुम्ही गेले, तुम्ही पहिल्या टपलला घेतलं, त्या टपलच्या आतमध्ये जाऊन पण तुम्ही काय केलं? दोन्ही पण डेटाचा काय घेतला? ॲक्सेस. हां, दोन्ही झालं. या स्टुडंट आय डीला कोण हँडल करतोय? आय. डेटाला कोण हँडल करतोय? जे. म्हणजे एकच विरे तिथं आय असल्यामुळं त्यांनी त्याला टप्पल बनवलं. बरोबर ना? म्हणजे आय मध्ये दोन व्हॅल्यू आल्यामध्ये टप्पल पाहून झालं. बरोबर. आणि जर आपण दोन व्हेरिएबल दिले तर ते दोन व्हेरिएबल ते मॅच झाले, त्याच्यामध्ये ते सगळं निघून गेलं. चला, ही झाली एक मेथड. अजून काय मेथड आहे तुमच्याकडे? तुम्ही लूपच्या आतमध्ये पण लूपला घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, असे वेगवेगळे मेथड्स ट्राय करा. आता आहे महत्त्वाचा कन्सेप्ट. आता आपण डिक्शनरीचं कन्कॅटिनेशन करू. होतंय का बघू पहिले. तर सेटमध्ये कन्कॅटिनेशन केलं होतं तेव्हा झालं होतं का? सेटमध्ये जेव्हा कन्कॅटिनेशन केलं तेव्हा झालं होतं? नव्हतं झालं सर. नव्हतं झालं. रिपिटेशन पण तिथं नव्हतं झालं. चला, डिक्शनरीमध्ये बघायचं आहे आपल्याला हो. होणार का नाही होणार. बनवू एक D1 सिम्पल ठेवू एकदम. ID 101 नेम एक D2 नावाची पण डिक्शनरी बनवू, त्याच्यामध्ये ठेवू. असं का? मला सांगा काय करायचं आहे कन्कॅटिनेशनसाठी? कोणतं ऑपरेटर आहे? प्लस ऑपरेटर. प्लस ऑपरेटर. काय आहे ते? पटपट लिहा, नोट डाऊन करा. काय येणार तुम्हाला? अनसपोर्टेड ऑपरेंड येणार. प्लस डिक्शनरी आणि डिक्शनरीला पण तुम्ही कन्कॅटिनेशन नाही परफॉर्म करू शकत, जसं सेटमध्ये होतं. सेम आहे डिक्शनरीचं रिपिटेशन. रिपिटेशन होऊ शकतो का? काय वाटतं तुम्हाला? कन्सेप्ट विचार करा. डिक्शनरीचे रूल्स काय होते? डिक्शनरीमध्ये रिपिटेशन होऊ शकतो. सर डिक्शनरीमध्ये युनिक की असतात तर रिपिटेशन नाही होऊ शकत. डुप्लिकेट व्हॅल्यू असतात पण की डुप्लिकेशन नसतं. की डुप्लिकेशन नसतं, म्हणजे कीज परत रिपीट नाही झाले पाहिजे. सो त्या केसमध्ये रिपिटेशन पण तुमचं पॉसिबल नाही. काय राहिलं आता? लूप झालं आहे, कन्कॅटिनेशन, रिपिटेशन. मेंबरशिप ऑपरेटर. चालू. मेंबरशिपमध्ये लक्ष द्या.
मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप ऑपरेटर काय करणार, जाऊन डेटा सर्च करणार. हां, आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, मेंबरशिपमध्ये एक पॉईंट आहे की जेव्हा पण तुम्ही एखादा डेटा सर्च करणार त्या डिक्शनरीमध्ये जाऊन, तर तो डेटा तुमचं कीज असला पाहिजे. व्हॅल्यूला सर्च केलं जात नाही. मेंबरशिप ऑपरेटर कधीच व्हॅल्यूला सर्च करत नाही, तो नेहमी कीला सर्च करणार. मेंबरशिप ऑपरेटर डिक्शनरीमध्ये जाऊन चेक करणार तो डेटा प्रेझेंट आहे का नाही. तर तो कोणता डेटा चेक करतोय, की डेटा चेक करतोय. व्हॅल्यू डेटा चेक करणार नाही, तो कीला जाऊन चेक करणार. जसं की मी इथं देतोय ID, तर ID नावाची की प्रेझेंट आहे का D1 मध्ये, असेल तर ट्रू येणार, नसेल तर काय होणार, फॉल्स येईल. इथं विचार करण्यासारखं आहे. सपोज जर का ID साठी तर मला काय येणार, ट्रू येणार. ID साठी काय आलेलं आहे, ट्रू आले. आता मी काय करतोय, प्रिंट करतोय आणि चेक करतोय व्हॅल्यू आहे का ती प्रेझेंट. व्हॅल्यू काय माझी, सपोज सौरभ. सो मी सौरभला पिक करतोय आणि ह्याच्यामध्ये जाऊन पुट करतोय, चेक करतोय इन D1. सो काय आलेलं आहे मला, फॉल्स आलेलं आहे. का, कारण व्हॅल्यू तर प्रेझेंट आहे, इथं व्हॅल्यू प्रेझेंट आहे, पण मेंबरशिप ऑपरेटर जाऊन कीला सर्च करतो, व्हॅल्यूला नाही. की चेक करतो प्रेझेंट आहे का नाही. पुढचा कन्सेप्ट लिहा, नेस्टेड डिक्शनरी. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे नेस्टेड डिक्शनरी. 2 मेथड्स आहे नेस्टेड डिक्शनरी क्रिएट करण्याचं. व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतोय, लक्ष देऊन ऐका. कारण डेटा सेव्ह करण्यासाठी लिस्ट, टपल आहे आपल्याकडं, सेटही आहे, पण मोस्ट कॉमन डेटा टाईप जो यूज केला जातो डेटा सेव्ह करण्यासाठी तो असतो डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये व्यवस्थितपणे तुम्ही डेटाला स्टोअर करू शकता. चला, आता आपल्याला शिकायचं आहे कशा पद्धतीने आपण नेस्टेड डिक्शनरी क्रिएट करू शकतो. नेस्टेडचा अर्थ काय, आपण कंडिशनल स्टेटमेंटपासून नेस्टेड हा वर्ड ऐकत आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण नेस्टेड इफ स्टेटमेंट बघितलं होतं, एका इफच्या आतमध्ये अजून एक इफ तयार करणं. लूपमध्ये पण आपण नेस्टेड फॉर लूप, नेस्टेड वाईल लूप बघितलं होतं. नेस्टेड फॉर लूपमध्ये एका फॉर लूपच्या आतमध्ये अजून एक फॉर लूप, आणि नेस्टेड वाईल लूपमध्ये एका वाईल लूपच्या आतमध्ये अजून एक वाईल लूप. सेम कन्सेप्ट आपलं फॉलो झालं लिस्टमध्ये, टपलमध्ये. त्याच्यामध्ये पण आपण एका लिस्टच्या आतमध्ये अजून सब लिस्ट, एका टपलच्या आतमध्ये सब टपल बनवत होतो. सेम तसं नसतं नेस्टेड डिक्शनरी. एका डिक्शनरीच्या आतमध्ये अजून एक डिक्शनरी काय करायची, राईट करायची. पण आता डिक्शनरीचं जर का नीट ऑब्झर्व केलं तर डिक्शनरीचा काय फॉर्मॅट असतो डेटा स्टोअर करण्याचं, की व्हॅल्यू पेअर. डिक्शनरीमध्ये जेव्हा आपण डेटा स्टोअर करतो तर डेटा आपण स्टोअर करतो की व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये. सो नेस्टेड डिक्शनरीमध्ये पण की व्हॅल्यू पेअरचं फॉर्मॅटचं फॉलो होणार. एक असणार तुमची की, एक असणार तुमची व्हॅल्यू. ठीक आहे. सो नेस्टेड डिक्शनरी कशी फॉर्म होते, सो ते पण बघू. सो एक तर तुमचे मेन की व्हॅल्यू पेअर असतील, त्याच्या आतमध्ये जर का तुम्ही नेस्टेड डिक्शनरी तयार केली तर त्या नेस्टेड डिक्शनरीच्या आतमध्ये परत की व्हॅल्यू पेअर असतील. कारण डिक्शनरीचा कन्सेप्ट काय सांगतोय, एक मेन डिक्शनरी, त्या मेन डिक्शनरीच्या आतमध्ये की व्हॅल्यू पेअर, त्याच्या आतमध्ये अजून एक डिक्शनरी, त्याच्या आतमध्ये परत की व्हॅल्यू पेअर. चला समजून घेऊ कन्सेप्ट. एक D3 नावाचं काय करतोय, आपला व्हेरिएबल बनवतोय. त्याच्या आतमध्ये आत्ता सध्या माझी डिक्शनरी कशी आहे, एम्प्टी. आता डिक्शनरी माझी एम्प्टी. आता काय करायचं, डायरेक्टली डेटा फिल करायला सुरुवात नाही करायची. कधी पण जेव्हा पण तुम्ही नेस्टेड डिक्शनरीला राईट करताय तर एम्प्टी डिक्शनरी बनवा. एम्प्टी डिक्शनरीच्या आतमध्ये जाऊन एंटर की प्रेस करा. एंटर की प्रेस केल्यानंतर तुमची नेस्टेड डिक्शनरीला राईट करायला सुरुवात करा. हा बेस्ट आहे तुमच्यासाठी पण, कारण डेटा रीडेबल असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला डेटा व्यवस्थितपणे समजत आला पाहिजे, डेटा व्यवस्थितपणे तुम्हाला रीड करता आला पाहिजे. चला आता कसं करायचं आहे, ही झाली माझी मेन डिक्शनरी, ही होती माझी मेन डिक्शनरी. ठीक आहे. काय सांगितलं मी तुम्हाला, सगळ्यात पहिले सुरुवात काय करायची, एम्प्टी डिक्शनरी बनवायची, त्यामध्ये जायचं आणि एंटर कीला प्रेस करायचं. ठीक आहे. ही झाली तुमची आता मेन डिक्शनरी. त्या मेन डिक्शनरीच्या आतमध्ये तुम्हाला की व्हॅल्यू पेअर राईट करायची. तर सगळ्यात पहिलं की आहे माझं असं पद्धतीने ELB1
आणि त्या एम्प्लॉई 1 जो आहे हा माझा काय की, त्या कीची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू मी काय करणार आहे पूर्ण डिक्शनरी म्हणूनच पास करणार. नीट लक्ष द्या, नेस्टेड डिक्शनरीमध्ये मी की व्हॅल्यू पेयर्स क्रिएट करतोय. सो ही झाली माझी पहिली की, आणि त्या पहिली कीची व्हॅल्यू मी काय पास करतोय एक पूर्ण डिक्शनरी. व्हॅल्यू म्हणून मी काय पास करतोय एक पूर्ण डिक्शनरी. आता डिक्शनरीच्या आतमध्ये परत की व्हॅल्यू पेयर्स असतात. सो पहिले काय माझ्याकडे आहे ID 101, नेम, ठीक आहे. आता EMP1 म्हणजे एम्प्लॉईचं आहे. सो मी काय देणार सॅलरी पण देणार. काय अशा पद्धतीने एम्प्लॉईचं एज पण मी बघू शकतोय, किंवा आपण घेऊ एम्प्लॉईचं डिपार्टमेंट आणि ठेवू त्याला ID. सो काय अशा पद्धतीने मी नेस्टेड डिक्शनरीला इथं क्रिएट केली. ही झाली तुमची मेन डिक्शनरी. नीट बघा, ही झाली तुमची मेन डिक्शनरी. त्या मेन डिक्शनरीच्या आतमध्ये मी सब डिक्शनरी क्रिएट केलेली. ही झाली माझी सब डिक्शनरी. हे बघा, ही काय माझी सब डिक्शनरी. मेन डिक्शनरीसाठी की व्हॅल्यू पेअर कोण आहे? मेन डिक्शनरीसाठी ही जी मेन डिक्शनरी आहे त्याच्यासाठी की व्हॅल्यू पेअर कोण आहे? ही की आहे माझी, आणि ही पूर्ण एक व्हॅल्यू आहे. हे लक्षात द्या, मेन डिक्शनरीसाठी की व्हॅल्यू पेअर कोण आहे? ही की आहे, आणि व्हॅल्यू म्हणून एक पूर्ण डिक्शनरी आहे. आता त्याच्या आतमध्ये परत की व्हॅल्यू पेअर झाले. सब डिक्शनरी कोणती माझी? ही माझी झाली सब डिक्शनरी. या सब डिक्शनरीच्या आतमध्ये परत की व्हॅल्यू पेअर्स. हे बघा, सेम तसंच मी असे मल्टिपल सब डिक्शनरीज इथं काय करू शकतो डिफाईन करू शकतो. आता मी डिफाईन करणार EMP2 म्हणून, ठीक आहे. आणि परत एकदा सब डिक्शनरी इथं परफॉर्म करतो. परत एकदा काय आहे माझं ID, आता कोण आलं प्रदीप आलं, आणि त्याचं डिपार्टमेंट इथं काय झालेलं आहे सेट झालं. आता कोण आता EMP3 परत पुट करतोय. काय अशा पद्धतीने माझं नाव वगैरे. सो हा सुद्धा एक वे आहे डेटा स्टोअर करण्यासाठी. ह्याला तुम्ही नेस्टेड डिक्शनरीला तुम्ही कम्पेअर करू शकता. नेस्टेड डिक्शनरीला तुम्ही कम्पेअर करू शकता एक्सेल फाईलसोबत. एक्सेल फाईलमध्ये तुमच्याकडं कॉलम एकच असतो, पण डेटा वेगवेगळं असतो. प्रत्येक रोमध्ये काही ना काहीतरी वेगळं डेटा फील असणार. इथं आपले कॉलम काय ID, नेम, सॅलरी आणि डिपार्टमेंट असे 4 कॉलमचा डेटा आहे आपल्याकडे. कॉलम सेट आहे आपला ID, नेम, सॅलरी, डिपार्टमेंट. पण त्या कॉलमच्या अंडर डिफरंट रोज आहेत. ते डिफरंट रोज कुठं फिल केलेले आहेत? इथं 101 नेममध्ये एम्प्लॉईचं नेम आहे, सॅलरी प्रत्येकाची वेगवेगळी आहे, आणि त्यांचं डिपार्टमेंट इथं सेट केलं. ते हे कसं करणार सर डेटा रिट्रीव्ह करू ना. सो असे तुम्ही नंबर ऑफ काय करू शकता तिथं फील्ड क्रिएट करू शकतात. आणि काही अशा पद्धतीने तुम्ही हा सगळ्यात बेस्ट वे आहे डेटा रिट्राईव्ह करण्याचा. आता आपण जाणार ह्याचा ॲक्सेस घ्या. सगळ्यात पहिले त्याला प्रिंट करू, कसं दिसतोय ते बघू. नेस्टेड डिक्शनरीचा कन्सेप्ट समजलाय. सब डिक्शनरीज कसे क्रिएट करणार, काही अशा पद्धतीने तुमची नेस्टेड डिक्शनरी असणार. ही तुमची मेन डिक्शनरी. हे बघा, ही तुमची मेन डिक्शनरी. हा कर्ली ब्रॅकेट आणि हा कर्ली ब्रॅकेट. या मेन कर्ली ब्रॅकेट्स मेन डिक्शनरीच्या आतमध्ये पहिलं की व्हॅल्यू पेअर कोणतं आहे? हा पूर्ण तुमचं की व्हॅल्यू पेअर. हा तुमचं पूर्ण एक काय मेन डिक्शनरीसाठी की व्हॅल्यू पेअर. त्याच्या आतमध्ये जर का आपण गेलो तर आपण व्हॅल्यूमध्ये काय टाकलेलं आहे? अजून एक डिक्शनरी टाकून दिली. व्हॅल्यूमध्ये गेलो तर काय टाकलेलं आहे? अजून एक डिक्शनरी इथं पुट केली. त्या अजून एक डिक्शनरीच्या आतमध्ये परत काय की व्हॅल्यू पेअर. ही पहिली की व्हॅल्यू पेअर, ही दुसरी की व्हॅल्यू पेअर, ही तिसरी, ही चौथी. इथं परत मेन डिक्शनरीसाठी आता ही पूर्ण सेकंड की व्हॅल्यू पेअर आहे. मेन डिक्शनरीसाठी ही पूर्ण सेकंड की व्हॅल्यू पेअर आहे. चल आता डेटाचा ॲक्सेस कसा घ्यायचा? सगळ्यात पहिले प्रिंट लिहायचं. प्रिंट नंतर D3ला राईट करायचं.
D3ला राईट केल्यानंतर सगळ्यात पहिले मेन की व्हॅल्यू पेअरचा ॲक्सेस घ्यायचा. सगळ्यात पहिले मेन की व्हॅल्यू पेअर कोणते आहे, पहिलं की व्हॅल्यू पेअर कोणते आहे, मेन डिक्शनरीसाठी. हा पूर्ण तुमचा एक की व्हॅल्यू पेअर आहे मेन डिक्शनरीसाठी, बरोबर. मग त्याच्यानंतर त्याची की काय EMP1 आहे. सो EMP1ला काय करायचं इथं राईट करायचं. कोणाला राईट करायचं EMP1. VS कोड लगेच तुम्हाला सजेशन्स द्यायला स्टार्ट करतो. आणि सेकंड कर्ली ब्रॅकेटमध्ये ही जी तुमची डिक्शनरी होती सब डिक्शनरी त्याच्या आतमधलं कीला पास करायचं. सो इथं काय आलेलं आहे 14 आलेलं. जर का तुम्हाला पूर्ण एम्प्लॉई1चा डेटा बघायचा असेल तर नुसतं पुट करा एम्प्लॉई1, रन करा. तर काय आहे ना तुमच्यासमोर फक्त एम्प्लॉई1चा डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट आहे. डिक्शनरी खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे डेटा स्टोअर करण्यासाठी. ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड आहे आपल्याकडे डिक्शनरी स्टोअर करण्यासाठी. पहिली मेथड तर होती काही अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात. एक मेन डिक्शनरी बनवायची, त्या मेन डिक्शनरीच्या आतमध्ये सब डिक्शनरीजला पुट करायचं. आणि दुसरी मेथड आहे तुमच्याकडं व्हेरिएबल्स बनवायचं. काय बनवायचं व्हेरिएबल्स बनवायचं. व्हेरिएबल्स बनवायचे. सपोज मी इथं व्हेरिएबल बनवतोय EMP1 म्हणून आणि इक्वल टू करायचं EMP1 करायचं इक्वल टू करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त पहिल्या एम्प्लॉईचा डेटा काय करायचं स्टोअर करायचं. म्हणजे की हा डेटा, हा माझा जो पहिला डेटा होता या डेटाला मी इथं ॲज इट इज कॉपी करतोय आणि इथं व्हेरिएबलमध्ये ती डिक्शनरीला काय करतोय स्टोअर करतो. असे तुम्हाला सगळ्या एम्प्लॉईसाठी एक एक व्हेरिएबल बनवावं लागेल आणि त्या व्हेरिएबलमध्ये त्याची डिक्शनरी स्टोअर करावी लागेल. परत EMP3 येणार आणि आता हा डेटा पण आपला काय होणार स्टोअर होतो. आता आपण बनवणार नेस्टेड डिक्शनरी. आता D4 नावाचं व्हेरिएबल बनवत आहे. इक्वल टू करणार सब आपली मेन डिक्शनरी बनवणार. त्याच्या आतमध्ये जाणार एंटर की प्रेस करणार. काय प्रेस करणार एंटर की प्रेस करणार आणि त्याच्यामध्ये काय करणार मी की बनवणार. कीचं नाव काय देणार EMP1 आणि त्याला पास करणार त्या व्हेरिएबलचं नाव काय अशा पद्धतीने कॉमा खाली जाणार. परत एक बनवणार EMP2 कोलन देणार आणि EMP2ला पण इथं पास करणार. काही अशा पद्धतीने तुमची दुसरी मेथडमुळे तुम्ही काय करणार नेस्टेड डिक्शनरीला तुम्ही सक्सेसफुली इथं क्रिएट करू शकता. कोणती पहिली आणि दुसरीमध्ये डिफरन्स एवढंच आहे जिथं तुम्ही डायरेक्टली इथं डिक्शनरी ही जी सब डिक्शनरी होती ही जी नेस्टेड डिक्शनरी होती सब डिक्शनरी त्या सब डिक्शनरीला तुम्ही डायरेक्ट पास केलं होतं. आता तुम्ही सब डिक्शनरीज काय करताय एक एक व्हेरिएबलमध्ये पहिले स्टोअर करून घेताय आणि मग जेव्हा तुम्ही नेस्टेड डिक्शनरी बनवायला घेताय त्याच्यामध्ये तुम्ही कीला तर डिफाईन करायचंच आहे. तुम्हाला डिफाईन करायचंच आहे आणि त्या कीला तुम्ही व्हेरिएबल नेम पास करताय. म्हणजे बाय डिफॉल्ट काय पास झालं इथं ही जी डिक्शनरी आहे तीच पास झालेली या एम्प्लॉई1 नावाची. त्याला म्हणजे तुम्ही की बनवलंय आणि त्याच्या पुढे डायरेक्ट ते व्हेरिएबल लिहितात. की तर बनवावीच लागणार आहे. बरोबर. मेन डिक्शनरीमध्ये पण की व्हॅल्यू पेअर असतात आणि मेन डिक्शनरीमध्ये जी व्हॅल्यू आपण पास केलेली ती व्हॅल्यू काय परत एक डिक्शनरीच आहे. आता मला सांगा मला जर का एका डिक्शनरीच्या आतमध्ये अजून एक डिक्शनरी आहे. आता या डिक्शनरीच्या आतमध्ये पण मला काय करायचं आहे अजून एक डिक्शनरी पुट करायची. ही तुमची मेन डिक्शनरी. त्या मेन डिक्शनरीच्या आतमध्ये ही तुमची दुसरी डिक्शनरी. आता मला या दुसरी डिक्शनरीच्या आतमध्ये तिसरी डिक्शनरी पुट करायची. कशी करू ते ID101 आहे का हां त्याची तिथं हे द्यायचं 2 डॉट द्यायचे त्या बोल मग परत हे द्यायचं ब्रॅकेट द्यायचं कर्ली ब्रॅकेट तिथं द्यायचं स्पेशल ID 101B
तसं पण झालं. लक्षात येते नेस्टेड डिक्शनरी एका डिक्शनरीच्या आतमध्ये कशी डिक्शनरी बनणार. दोन्ही मेथड नोट डाऊन करा.